यहाँ की रसोईमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत बेसन सँडविच। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बेसन सँडविच करण्यासाठी एका बाउल एक बेसन घेतले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट पावडर घालायची आहे। हिंग घातले आहे थोडे। ओवा हातावर घेऊन मळून घालायचा आहे अशा प्रकारे, आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे। आता सर्व मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे आहे आणि थोडेसे पाणी घालून एक थिक बॅटर आपल्याला बनवून घ्यायचे आहे। पाण्याचा वापर जास्त करायचा नाहीये। बॅटर आपल्याला पातळ नको आहे, थिक बॅटर करायचे आहे। त्यामुळे पाण्याचा वापर थोडा कमी करावा। हे पहा, जसे लागेल तसे थोडे थोडे पाणी मी घालत आहे आणि मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे आहे। आता हे मिश्रण साधारण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊया। त्यानंतर इथे मी एक ब्रेड स्लाइस घेतलेली आहे। इथे मी व्हीट ब्रेड घेतलेला आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही व्हाईट ब्रेड पण वापरू शकता। आणि एक छोट्या वाटीच्या साहाय्याने मध्ये हा असा गोल काप करून घेतलेला आहे। हे पहा, त्याचप्रमाणे दुसरी स्लाइस घेऊया आणि छोट्या वाटीच्या साहाय्याने मध्ये काप करून घेऊया। हे पहा, कांदा इथे बारीक कापून घेत आहे। शक्य असेल तितका बारीक कांदा कापायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थितपणे बारीक कांदा कापून घेत आहे। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता। गाजर, शिमला मिरची व्यवस्थितपणे बारीक कापून घेऊ शकता। आता इथे टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो पण बारीक कापून घेत आहे आणि थोडी कोथिंबीर घेऊन ती सुद्धा बारीक कापून घ्यायची आहे। इथे तुम्ही पुदिन्याचा पण वापर करू शकता। हे पहा, भाज्या सर्व व्यवस्थितपणे कापून झाल्या आहेत। आता हे बॅटर जे आपण रेस्ट करायला ठेवले होते त्यामध्ये साधारण पाव चमचा लेमन इनो घालायचा आहे आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यावर थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे। हे पहा, इनो ॲक्टिवेट झाला आहे आणि बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। आता एका पॅनमध्ये बटर घालून पॅनला ग्रीस करून घेऊया आणि त्यामध्ये आपण जे ब्रेडचे स्लाइस कापले होते ते स्लाइस घालून घेऊया। बॅटर मधोमध घालून घेऊया। आता त्यावर आपण ज्या भाज्या कापून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या थोड्या थोड्या घालून घेऊया। कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सर्व व्यवस्थितपणे बॅटरवर घालून घेऊया। या ठिकाणी तुम्ही ओरिगॅनो किंवा काळी मिरी पावडरचा वापर करू शकता। बॅटर पुन्हा एकदा घालून घेऊया आणि ब्रेडचा जो गोल काप केला होता तो व्यवस्थितपणे बॅटरवर ठेवून घ्यायचा आहे। ब्रेडला व्यवस्थितपणे वरून बटर लावलेले आहे आणि हे सँडविच साधारण 5 ते 7 मिनिटं
आपल्याला पॅनमध्ये शिजवून घ्यायचे आहे. हे पहा, सँडविच व्यवस्थितपणे खरपूस भाजून झाले आहे. दोन्ही साइडनी सँडविच आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे पहा, आता सँडविच व्यवस्थितपणे भाजून झाले आहे. ते आता आपण कट करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे